नगरमधील बालिकाश्रम रोडवरील पाठकमळ्यातील प्रेरणा महिला मंडळातर्फे 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार यावेळी वैद्यकीय क्षेत्रात थॅलेसेमिया या रोगावर बहुमूल्य कार्य करणाऱ्या अंजली केवळ यांना प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला अनेक महिला उपस्थित होत्या। स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या बालिकाश्रम रोडवरील पाठकमळा स्थित प्रेरणा महिला मंडळाद्वारे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा प्रेरणा पुरस्कार यावर्षी वैद्यकीय क्षेत्रात थॅलेसेमिया या दुर्धर आजारावर बहुमूल्य कार्य करणाऱ्या डॉक्टर अंजली केवळ यांना प्रदान करण्यात आला। पाठकमळा येथील गीते हॉस्पिटल जवळील शिवप्रेरणा उद्यानात संपन्न झालेला हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांच्या शुभहस्ते आणि महानगरपालिकेचे माजी महापौर सुरेखा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी प्रेरणा पुरस्काराच्या मानकरी डॉक्टर अंजली केवळ, मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर आश्लेषा भांडारकर, सचिव डॉक्टर मनीषा पुंड आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी सरस्वती वंदन आणि स्वागत गीत परिसरातील बालकलाकारांनी सादर केले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान प्रेरणा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला। यावेळी महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेतील 3 महिलांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। उत्तेजनार्थ बक्षीस दिव्यांग डॉक्टर पूर्वा भारदे यांना देण्यात आला, तर डॉक्टर मृदुला मुळे द्वितीय आणि प्रथम पुरस्कार मोहिनी ताकटे यांना देण्यात आला। प्रास्ताविक डॉक्टर आश्लेषा भांडारकर यांनी केले। प्रेरणा महिला मंडळाबाबत डॉक्टर अपर्णा बकाल यांनी सविस्तर माहिती दिली। तर आमच्या महिला मंडळाची स्थापना 2013 मध्ये झाली। गेल्या 6-7 वर्षात आमचे महिला मंडळ विविध स्पर्धा, उपक्रम, सण साजरे करत आहेत। त्याच्यामध्ये स्वच्छता मोहीम, अपंग पीडितांसाठी मदत केली जाते। त्या सर्वांमध्ये आमचा स्तुत्य उपक्रम म्हणजे प्रेरणा महिला मंडळाकडून दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार। या अगोदर आम्ही कला क्षेत्रात ज्यांनी महनीय कार्य केले आहे त्या माननीय अनुराधाताई ठाकूर यांना आमच्या मंडळाने प्रेरणा पुरस्कार प्रदान केला। त्या आमच्या प्रेरणा पुरस्काराच्या पहिल्या मानकरी। पौराणातील आदि शक्ती तू, प्रभूंची नितांत भरती तू। पौराणातील आदि शक्ती तू, प्रभूंची नितांत भरती तू। शिवबाची जिजाऊ तू, राणी झाशीचीच बळकट बाहू तू। सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू, राक्षसांना वदनारी काली माता तू। प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू। पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या परीने ती आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळून गगनभरारी घेत आहे। 5 वर्ष पूर्ण झालीत आमच्या मंडळाला आणि हे 6वं वर्ष आहे। या मंडळाच्या वाटचालीमध्ये सर्वच माझ्या मंडळातल्या सर्व सभासद भगिनींचा खूप मोलाचा वाटा आहे, हे मला आवर्जून इथे नमूद करावंसं वाटतं। या मंडळाच्या माध्यमातून खूप छोट्या उपक्रमांपासून आम्ही सुरुवात केली। परिसराच्या स्वच्छतेसाठी म्हणून आम्ही एकत्रित आलो आणि बघता बघता सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीकडे कधी आम्ही वळलो हे आम्हाला कळलंही नाही। महिलांसाठी काहीतरी करावं, आपल्या संसाराच्या रहाटगडक्यातनं थोडासा वेळ समाजासाठी देता यावा अशी आमची सगळ्या भगिनींची प्रामाणिक इच्छा आहे। आणि त्यामुळे आम्ही जसा वेळ मिळेल तसा, जसं सुचेल तसं आम्ही अविरत काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो। यामध्ये गंमत अशी आहे की माझ्या मनामध्ये एखादा विचार आला की तो उचलून धरण्याचं मोलाचं काम जर कोणी करत असेल तर त्या माझ्या ह्या सर्व मैत्रिणी ज्या माझ्या उजव्या हातावरती बसलेल्या आहेत, म्हणजे माझा उजवा हात आहे। कार्यक्रमाच्या उद्घाटक अनुराधा नागवडे यांनी प्रेरणा महिला मंडळाचं कौतुक करून आजची स्त्री ही समाजाचा पाया असल्याचे प्रतिपादन केले। की भारत हा रूढी परंपरा,
पारंपरिक पद्धतीने वागणारा देश आहे. इथे आपल्याला असं म्हणणं नाही की आम्हाला पुरुषांच्याच पुढे जायचंय ना आम्हाला असं काहीतरी करायचंय, असं अजिबात म्हणणं नाही. आम्हाला असं म्हणायचंय की आम्हाला पुढचं नको आणि मागचं नको, आम्हाला फक्त बरोबरीचं स्थान पाहिजे आणि आमच्यात ते गुण आहेत आणि तुम्ही ते सगळ्यांनी सिद्ध पण केलेले आहे. भारत आपला हा पितृसत्ताक देश आहे. मातृसत्ताक देश फक्त थायलंड आहे. तिथं आईचं सगळं चालतं, पुरुषांचं काही चालत नाही. पण आम्हाला तसंही म्हणायचं नाही की आमच्याकडं जे गुण आहेत ते आम्हाला असं कधी आपल्या कुठल्याही स्त्रीला असं वाटत नाही की माझ्या पतीचा कमीपणा व्हावा, माझ्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा कमीपणा व्हावा. ती नेहमी आपल्या कुटुंबाची आपली स्वतःची अस्मिता जपून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून भारतीय संस्कृती, भारतीय स्त्री ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला कुणीही कुठं काही कमी समजायचं कारण नाही येते. आता हे दोनच उदाहरण आहे. अजूनही एक उदाहरण तुम्हाला सांगते की भारतीय स्त्री कशी श्रेष्ठ आहे. तुम्हाला सांगते, आपण स्वतःला कमी समजतो किंवा कमी म्हणतो किंवा आज आपण बरोबरीचं समाजामध्ये स्थान मागतो. ते कशासाठी मागायचं? परमेश्वरांनी देवादेवतांनीच जर आपल्याला एवढं स्थान दिलेलं आहे तर आज आपण का मागावं आणि स्वतःला कमी का समजावं? त्याचं एक कारण सांगते की जर आपण बघतो आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत. अख्ख्या जगात कुठंच एवढे देवता नाहीत. मी स्वतः पण देव म्हणजे मानते देवाला, पण माणसाने म्हणजे डोळस असावं, अंधश्रद्धाळू नसावं या विचाराची मी आहे. आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपला श्वास असतो पण नाव नसतं, आणि ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपला श्वास नसतो पण आपण असं काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे की आपलं नाव मागं राहिलं पाहिजे. आणि तुम्ही ते सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करते. माजी महापौर सुरेखा कदम यांनी स्त्री ही सबल झाली असून प्रत्येक क्षेत्रात तिचा वावर ही गौरवाची गोष्ट असल्याचे सांगितले. मंडळाच्या माध्यमातून ताईंनी सुद्धा एक चांगलं कार्य या ठिकाणी केलं होतं की त्यांनी एक आपल्या भाज्या आणण्यासाठी एक अत्यंत चांगल्या क्वालिटीची पिशवी तयार केली होती की ज्याच्या माध्यमातून आपण भाजी आणताना मार्केटमध्ये गेलो तर सर्वात अगोदर महिला ह्या कॅरी बॅग मागतात, तर त्याचा वापर हा कमी झाला पाहिजे. तर त्यासाठी ही ताईंचा खूप चांगला, ताईंचा आणि सर्व सदस्यांचा एक प्रयत्न होता की ही पॉलिथिन बंद झाल्यावर आपल्या निसर्गाची जी हानी होते तर ती होणार नाही. पण असं असताना की महिला कुठंतरी पुढे येत असताना सर्वांना त्याची साथ मिळत नाही. तर मला अशी इच्छा आहे की ह्या काम करत असताना सर्वच महिलांनी ह्या मंडळाशी जुडलं पाहिजे, कारण की अनेक अशी मंडळं आहेत की त्यांनी प्रेरणा मंडळाकडून एक चांगली प्रेरणा घ्यायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकीची भान आपल्याला राहिली पाहिजे आणि समाजाप्रती आपणही काहीतरी देणं लागतो. आणि त्याच्या माध्यमातून जर कार्य केलं तर नक्की आपल्या समाजातील ज्या काही गोष्टी आहेत की त्या झाल्या पाहिजे. तर नक्कीच प्रेरणा मंडळाच्या माध्यमातून आपण प्रेरणा घेतली तर नक्कीच दुसरे मंडळही अत्यंत चांगलं काम करू शकतात. आभार डॉक्टर मनीषा पुंड यांनी केले. विजया मंगलारम यांनी प्रमाणपत्राचे वाचन केले तर सूत्रसंचालन स्नेहल बंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रश्मी पुप्पाल, मनीषा उबाळे, लता तुमनपेल्ली, हेमलता मुंडलिक, डॉक्टर जयश्री करपे आदींनी परिश्रम घेतले. तर थॅलेसिमिया हा आजार असा आहे की जो आईवडिलांकडनं बाळामध्ये संक्रमित होतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो अनुवंशिक आजार. रक्ताचा विकार आहे ज्याच्यामध्ये बाळाच्या शरीरामध्ये रक्तनिर्मिती होत नाही, जेणेकरून बाळाला जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो त्या पद्धतीमध्ये बाळाच्या शरीरामध्ये रक्त भरावं लागतं आणि त्या रक्ताच्या जोरावर महिना, 1.5 महिना, कधी कधी जसं जसं बाळाचं वय वाढेल तसं तसं 8 दिवस, 15 दिवस असं ते ब्लड ट्रान्सफ्युजन करावे लागतात. आता हे जे ब्लड आहे हे आपल्या शरीरामध्ये जिथं तयार होतं त्याला आपण बोन मॅरो म्हणतो आणि हा जो बोन मॅरो आहे या पेशंटमध्ये काम करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की शरीरातल्या रक्ताची निर्मिती होत नाही. आता फक्त एवढंच सांगणार आहे की हा आजार कसा होतो, कारण की इथे बसलेल्या प्रत्येकाला मुलं आहेत, नातवंड आहेत, घरी काही ना काहीतरी अशी व्यक्ती आहे की जेणेकरून तिचं काही दिवसांनी आपण लग्न करणार आहात, म्हणून सगळ्यांनी ऐकणं खूप महत्वाचं आहे. शशी